नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मुलांच्या आयुष्यातील अडथळे, अभ्यासात लक्ष न लागणे, मुलांनी हट्टीपणा करणे, तसेच मुलांचे आजारपण हे सगळं फक्त एका साध्या उपायाने थांबू शकतं. हो, हे 100% खरे आहे. 5 मे रोजी असा शुभयोग येत आहे आणि या दिवशी जर तुम्ही फक्त दिव्याचा एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय केलात तर मुलांची प्रत्येक क्षेत्रात हमखास प्रगती होणारच. एवढे मी खात्रीने सांगते. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, 5 मे रोजी मंगळवारी आली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. तुम्हाला माहीतच आहे, आपण कोणतंही काम सुरू करताना आपण प्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करतो. कारण एकदा बाप्पांची कृपा मिळाली तर प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण होतच. आता विचार करा, असा शुभ दिवस आला तर मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्याचा फायदा घ्यायला हवा की नाही? अंगारकी चतुर्थी ही इतर महिन्यातील चतुर्थी सारखी साधी नाही. या दिवशी गणपती बाप्पांची उपासना केली तर सर्व प्रकारचे अडथळे थांबतात, विघ्न दूर होतात, प्रत्येक कामात यश मिळतं. खूप जण मला म्हणता, आमच्या घरात सतत काही ना काही अडचणी येतात, मुलं अभ्यास करत नाहीत किंवा मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही. हे सगळं का होतं? कारण घरात नकारात्मक अडथळे वाढलेले असतात आणि हे अडथळे दूर करायचे असतील तर गणपती बाप्पाची कृपा मिळवणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी अंगारकी संकष्टी सारखा दुसरा शुभ दिवस असू शकत नाही. म्हणूनच या अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही एक साधं व्रत सुरू करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, या दिवशी केलेल्या व्रताचं फळ संपूर्ण वर्षभर मिळतं. आता सगळ्यात महत्त्वाचा हा उपाय खास मुलांसाठी आहे. तुमच्या घरात लहान मुलं असतील, मोठी मुलं असतील, दोघांसाठी हा उपाय काम करणारच. तुम्ही पाहिलं असेल की मुलं अचानक हट्टी होतात, सतत चिडचिड करतात, सांगितलेलं ऐकत नाही. काही मुलं सतत आजारी पडतात, जेवण सोडतात आणि त्यामुळे काहीतरी बरोबर नाही असं वाटतं. तसेच काही मुलं अभ्यास तर करतात पण लक्षात राहत नाही. परीक्षेला गेल्यावर सगळं विसरतात. मोबाईलमध्ये जास्त लक्ष जातं, अभ्यासात मन लागत नाही. हे सगळं थांबवायचं असेल तर हा उपाय नक्की करा. आता तुम्ही म्हणाल, उपाय काय आहे? तर खूप सोपा आहे. या अंगारकी संकष्टी चतुर्थीला एक दिवा लावायचा, फक्त एक दिवा. पण योग्य पद्धतीने हा दिवा लावल्यानंतर काय होतं माहिती? मुलांच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात, अभ्यासात लक्ष लागायला सुरुवात होते, नोकरी, करिअर, शिक्षण प्रत्येक ठिकाणी प्रगती दिसायला लागते. महत्त्वाचं म्हणजे उपवास केला नाही तरी चालेल, पण हा दिवा खूप गरजेचं आहे. प्रत्येक आईने, प्रत्येक वडिलांनी हा उपाय आपल्या मुलांसाठी करायला हवा. आता एक गोष्ट नीट समजून घ्या. हा उपाय करण्यासाठी घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत, मुलं आणि मुली दोघांसाठीही हा उपाय करायचा आहे. आणखी एक, तुमची मुलं जर बाहेर गावी शिकत असतील तरीही चालेल. तुम्ही घरी बसून त्यांच्या नावाने हा उपाय केला तरी त्यांना पूर्ण फायदा मिळतो. आता सर्वप्रथम वेळेबद्दल सांगते. हा उपाय तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीला सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. सकाळी करणार असाल तर 10:30च्या आधी हा उपाय करायचा आहे आणि जर सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी 9:30च्या आधी या वेळेत हा उपाय करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, हा उपाय 100% परिणाम देणार, कारण हा उपाय गणपती बाप्पांशी जोडलेला आहे. बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, बुद्धीचे देव आहेत आणि जे भक्तिभावाने सेवा करतात त्यांच्यावरती लगेच प्रसन्न होता. म्हणूनच या उपायाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. मनापासून हा उपाय करा, बदल स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल. आता आपण जाणून घेऊया हा दिवा नेमका कसा लावायचा, त्यासाठी कोणत्या वस्तू लागतात आणि प्रत्येक स्टेप कशी करायची. एकदम सोप्या पद्धतीने सर्वात आधी त्या दिवशी म्हणजे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, मन शांत ठेवायचं आहे. कारण जे काही करणार आहोत ते श्रद्धेने केलं तर त्याचं फळ मिळतं. यानंतर थेट देवघरात यायचं, देवघरात जायचं. आपल्या घरात गणपती बाप्पा असतातच. मूर्ती असेल तर उत्तम, नसेल तर फोटो असला तरीही चालतो. मूर्ती असेल तर शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा. फोटो असेल तर स्वच्छ कपड्याने हलक्या हाताने पुसून घ्या. मग बाप्पांना अष्टगंध, अक्षदा, चंदन, फुले अर्पण करा. तुमच्याकडे जास्वंदाचं फूल असेल तर खूप छान.
नाही मिळालं तर झेंडूचे फुलं कुठलंही चालेल. भावना महत्वाची आहे. यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचे आहे. मोदक अर्पण केले तर उत्तम, नाही तर गूळ खोबरं देखील चालेल. बाप्पांना गोड खूप आवडतं हे तुम्हाला माहित आहे. आता यानंतर काय करायचं, मंत्र जप ओम गणपती नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. शक्य असेल तर 108 वेळा करा, नाही जमलं तर 11 वेळा तरी नक्की करा. कारण मंत्रामुळे आपले विचार, घरातील वातावरण शुद्ध होतं आणि आपली प्रार्थना थेट बाप्पांपर्यंत पोहोचते. हे सगळं झालं की मगच पुढचा उपाय सुरू करायचा. थेट दिवा लावायला जाऊ नका. आधी बाप्पांची पूजा केली तरच उपायाला पूर्ण शक्ती मिळते. आता मुख्य गोष्ट, दिवा कसा तयार करायचा. सर्वात आधी एक मातीची दिवा घ्या. मातीचा दिवा का? कारण मातीमध्ये सकारात्मक ऊर्जा खूप जास्त असते. तुटलेला फुटलेला दिवा अजिबात वापरायचा नाही. स्वच्छ आणि चांगला दिवा घ्या. आधी वापरलेला असेल तरी पण चालेल, स्वच्छ असावा. यानंतर त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं. शक्यतो मोहरीचं तेल वापरा, कारण त्याचा परिणाम जास्त चांगला होतो. पण मोहरीचं तेल घरात नसेल तर साधं तेल वापरलं तरी चालेल. आता या तेलात थोडीशी मोहरी टाकायची. पिवळी असो काळी असो कोणतीही चालेल. मोहरी नक्की टाका. यानंतर कापसाची वात तयार करायची आहे. ही वात एक नाही दुहेरी करायची आहे. 2 कापसाच्या वाती एकत्र करून बनवायची आहे. त्या वातीला हलकसं हळद कुंकू लावायचं, म्हणजे ती वात थोडीशी लाल पिवळी दिसेल. आता एक प्लेट घ्या. त्या प्लेटमध्ये हळद कुंकू घालून थोडं तूप मिसळा आणि त्या मिश्रणाने एक स्वस्तिक काढा. स्वस्तिक काढणं खूप शुभ मानलं जातं. त्या स्वस्तिकच्या वर हा दिवा ठेवायचा आणि हा दिवा थेट गणपती बाप्पांसमोर ठेवायचा. आता दिवा पेटवायचा, पण इथे एक छोटा पण महत्वाचा टप्पा आहे. दिवा पेटवल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला 5 काळे मिरे टाकायचे आहेत. लक्षात ठेवा, मिरे अखंड असले पाहिजे, तुटलेले नाही. यानंतर 5 कापूर वड्या टाकायच्या. भीमसेन कापूर असेल तर खूप चांगलं, नाही मिळाल तर साधा कापूर वापरा. हे सगळं झाल्यावर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करा. अगरबत्ती लावा. शांतपणे बसा. आता इथेच बसून तुम्हाला गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे. शक्य असेल तर 11 वेळा म्हणा. जमलं तर, नाही जमलं तर एकदा तरी म्हणा. यानंतर एकदा गणेश स्तोत्र म्हणा आणि मग 21 वेळा ओम श्री विघ्नहर्ताय नमः हा मंत्र जपा. हे सगळं करताना घाई करू नका. शांतपणे आणि मनापासून करा. शेवटी दोन्ही हात जोडून एकच प्रार्थना करा की माझ्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडथळे विघ्न दूर करा. त्यांना बुद्धी, यश, प्रगती द्या. इतकं मनापासून म्हटलं की बाप्पाची कृपा मिळणारच. आता आपण जाणून घेऊया हा दिवा किती दिवस लावायचा, रोज काय बदल करायचे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 21 दिवसांचा नियम कसा पाळायचा हे खूप महत्वाचं आहे. हा दिवा तुम्हाला फक्त 1 दिवस नाही तर सलग 21 दिवस लावायचा आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात करायची आणि पुढे रोज हा दिवा लावायचा. सकाळी लावा आणि संध्याकाळी पण एक वेळ ठरवा आणि तीच वेळ रोज पाळा. आता रोज काय करायचं, दररोज नवीन वात लावायची, जुनी वात वापरायची नाही. दिव्यामध्ये जे 5 काळे मिरे टाकले होते ते सुद्धा रोज बदलायचे, म्हणजे दररोज नवीन 5 मिरे टाकायचे. मग तुम्ही म्हणाल जुने मिरे आणि जुनी वात काय करायची, हे सगळं एका छोट्या डब्यात जमा करून ठेवायचं, फेकून द्यायचं नाही. हे खूप महत्वाचं आहे. 21 दिवस पूर्ण झाल्यावर 22व्या दिवशी ते सगळे एकत्र करून वाहत्या पाण्यात किंवा निर्मल्यात विसर्जित करायचं. असं केल्यानं उपाय पूर्ण होतो आणि त्याचा परिणाम अजून मजबूत होतो. आता सर्वात महत्वाची गोष्ट, घरात 2 मुलं असतील तर काय करायचं, तर बघा प्रत्येक मुलासाठी वेगळा दिवा लावायचा आहे. एकाच दिव्यावर सगळ्यांचा उपाय करू नका. एक मुलगा एक दिवा, एक मुलगी एक दिवा, सेवा एकत्र केली तरी चालेल, पण दिवे वेगळे असायला हवेत. आणखी एक कापूर वड्या बदलायची गरज नाही. दिव्यामध्ये आपोआप संपतात, त्यामुळे त्याची काळजी करू नका. आता खूप जणांना प्रश्न असतो, आमची मुलं बाहेरगावी आहेत, मग काय करायचं. नीट ऐका. तुमची मुलं कुठेही असली तरी चालेल. आईवडिलांनी घरी बसून त्यांच्या नावाने हा उपाय केला तरी त्याचा पूर्ण परिणाम त्यांच्यावर होतोच. अंतर काही अडथळा ठरत नाही. आणखी एक छोटा पण खूप प्रभावी भाग, या दिवशी मुलाच्या हातून गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करून घ्या. शक्य असेल तर मुलांनी स्वतः अर्पण कराव्या. नाही शक्य झालं तर तुम्ही त्यांच्या नावाने अर्पण करा. 21 दुर्वांमुळे मुलांची इच्छा पूर्ण होण्याची गती वाढते. अभ्यास, नोकरी, करिअर प्रत्येक ठिकाणी फायदा दिसायला लागतो. आता तुम्ही स्वतःच विचार करा, इतका सोपा उपाय
कोणतीही मोठी तयारी नाही आणि परिणाम इतका मोठा म्हणूनच सांगते. हा उपाय टाळू नका. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करा. काही दिवसातच तुम्हाला फरक दिसायला लागेल. मुलांचं वागणं बदलायला लागेल. अभ्यासात लक्ष लागेल. जी प्रगती थांबली होती ती पुन्हा सुरू होईल. सगळ्यात महत्त्वाचा, अंगारकी चतुर्थीचा योग वारंवार येत नाही. हा खूप दुर्मिळ शक्तिशाली दिवस असतो, त्यामुळे अजिबात चुकू नका. या दिवशी गणपती बाप्पांची कृपा खूप जास्त प्रमाणात कार्य करते, त्यामुळे या दिवशी केलेला प्रत्येक उपाय लगेच फल देतो. म्हणून हा दिवस वाया जाऊ देऊ नका. मनापासून श्रद्धेने हा उपाय करा. तुमच्या संपूर्ण कुटुंबावर बाप्पाची कृपा नक्की होईल. ही खूप महत्त्वाची माहिती आहे, म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवली. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.